राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदावरून वाद सुरू आहे। रोहित पवार यांची या वादावरून सर्वसार्व पाहायला मिळते। जयंत पाटलांसोबत कोणताही वाद नसल्याचं स्पष्टीकरण रोहित पवार यांनी दिलंय। स्पष्ट वक्तेपणाचा मीडियानं वेगळा अर्थ लावल्याचा दावा रोहित पवारांचा आहे। थोडीशी माझी तुम्हाला विनंती आहे, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत। आता माझे महिने एक 4 महिने मोजू नका, मी करतो व्यवस्थित। आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा। काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा। शरद पवार 2 कानाखाली मारतील आमच्या, नाही तर काय करतील तो त्यांचा निर्णय, पण जाहीर बोलू नका। पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे, कुणा एकाची संपत्ती नाहीये। वाद आहे असं कोण म्हणलं? मी माझ्या भाषणामध्ये सामान्य लोकांना क्रेडिट दिलं, कार्यकर्त्यांना क्रेडिट दिलं। आणि जयंत पाटील साहेबांचं भाषण आपण जर ऐकलं, त्यांनी सुद्धा क्रेडिट सामान्य लोकांना आणि कार्यकर्त्यांनाच त्या ठिकाणी दिलेलं आहे। वेगळं कुठंच काही नाही झालं। पण मीडियाने वेगळी भूमिका घेतली का विरोधकांनी वेगळा अर्थ तिथं काढला, त्यामुळे कुठेतरी हे वातावरण चिघळलं असं आपल्याला म्हणावं लागेल। माझा थोडासा स्वभाव बोलत असताना स्पष्ट पणाचा असल्यामुळे कार्यकर्त्याला मी विनंती करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।